नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मग शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांसाठीचा शासनाचा नवा फॉर्म्युला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आधीचे शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या, अनेक समस्या या शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत होत्या। त्यामध्ये बदल करण्यासाठी शासनाने आता नवीन GR काढलेला आहे। त्या GR नुसार आता शेत पाणंद रस्त्यांसाठी शासनाचा नवा फॉर्म्युला, नवीन पद्धत या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे। तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत विधानसभा स्तरावर समित्यांची रचना व त्यांना मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 7 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी संबंधित समिती गठीत करण्याबाबतचे आदेश काढणार असून एका विधानसभा क्षेत्रात एकापेक्षा अधिक उपविभागीय अधिकारी कार्यरत असल्यास सदस्य सचिवांची नियुक्ती करण्याचा अंतिम निर्णयही जिल्हाधिकारी यांना आहे। तसेच जिल्हा स्तरावरील समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या जिल्हास्तरीय समितीत त्या जिल्ह्यातील सर्व आमदार, विधान परिषद सदस्यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे। यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत लोकप्रतिनिधींचा थेट सहभाग वाढणार आहे। योजनेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत सह अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार असून या सह अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार महसूल मंत्र्यांना देण्यात आलेला आहे। तसेच समितीमध्ये 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांची नावे कृषी विभागामार्फत सुचवण्यात येऊन अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी देतील। या निर्णयामुळे शेत पाणंद रस्त्यांच्या कामात पारदर्शकता वाढेल, स्थानिक गरजांनुसार निर्णय घेणे सोपे होईल आणि ग्रामीण भागातील शेती व दळणवळण व्यवस्थेला मोठा हातभार लागेल। शासनाच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून स्वागत होत आहे। योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे आता सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा GR, महत्त्वाचा बदल शेत पाणंद रस्ते योजनेसंदर्भात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची जे काही समस्या आहे त्या सुरळीत होतील, त्या स्थानिक पातळीवर सोडवल्या जातील। अशा प्रकारचे महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।